नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूर. मी आहे टॉकीजच्या वैशाल टॉकीजच्या पाठीमागे गांधीनगर परिसर ही शनीनगर गांधीनगर. किरण भोईर इथले नगरसेवक होते. आता नगरसेवक तर म्हणा आता कोणच नाही आहे, पण भर पावसात हे बघा 1 फुटापेक्षा जास्त एक नाल्याच्या बाजूचा पेवर ब्लॉक काढलेले आहेत आणि आता ते नवीन पेवर ब्लॉक बसवण्यासाठी आलेले आहेत. जस्ट माझी गाडी अडकली, याच्या आधी 2-4 गाड्या अडकल्या होत्या. पण धन्यवाद माने मी इथले पाणीपुरीवाले असं इथले 2-3 दुकानवाले ते उचलून गाड्या बाहेर काढतात. मग नगरसेवकांनी ही कामं काढली कशाला? नगरसेवक नसताना ही कामं निघतात कशीच? CO साहेब करतात काय? प्रशासकीय अधिकारी आहेत ना तुम्ही हे कामं काढता कशाला पावसाळ्यामध्ये? हे बघा हे अशी गटारची कामं आहे ती. आज माझा लहान मुलगा होता, थोडक्यात बचावलं आहे. माझ्या आधी एखादी गाडी अडकली ती असंच झाला. आणि हा रस्ता आहे अरुंद आणि हा टर्न आहे, तिकडे झाला वालिवली साईडला झाला, हा टर्न आहे. एक गाडी आली, एक गाडी साईडला होते. रस्ता बारीक असताना हे कामं करतात. त्यांना पावसाळ्याची काय यांना अक्कल येत नाही का? आणि या पाण्याच्या अंदाजामुळे मलाही समाधान आहे, माझी गाडीचा अख्खा चाक अडकला होता इथे. आणि याच्या सर्व जिम्मेदारी काही CO साहेबच आहेत. कारण प्रशासकीय अधिकारी ते काय 5-5 लाखाची 10-10 लाखाची काय कामं काढतात. हे याच्यामध्ये आता सगळ्या नगरसेवकांची बोटं भरायला घेतलेली आहेत. जर किरण भोईरला जर एवढी काळजी असेल मग तिने येऊन स्वतःहून इथं येऊन उभं राहून काम करून घ्यायला पाहिजे होतं. चल नाही कामाला जर पाऊस पडतो म्हणून तुला तर म्हणजे काय व्यत्यय येत असेल तर तू त्या टायमाला इथे पुढे काहीतरी लाल कापड लावून ठेवायला पाहिजे. काहीतरी सिक्युरिटी म्हणजे आतमध्ये कोणाची गाडी फसायला नको. आता किरण भोईर साहेब तुमचा वाढदिवस आत्ताच झाला. तुम्ही वाढदिवस का साजरा नाही केला, पण वाढदिवस साजरा नाही केला पण तुम्ही काय उपक्रम केले तर आम्हाला आनंद वाटला. पण तुमचा हा असा उपक्रम तुमच्याच वार्डामध्ये असेल तर फायदा का तुमचे बाकीचे उपक्रम साजरे करून? बघा जमलंच तर मी येतोच CO साहेबांना लेटर द्यायला त्या वार्डामध्ये काय काय चाललं म्हणून बघायला. जय हिंद, जय महाराष्ट्र.